पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आनंद लहरी 107 ओव्या झाल्या होत्या। परमात्मा स्वरूप आणि त्या स्वरूपाकार एकदा जीव झाला की त्याला काळाचं भय राहत नाही, कारण जीव हा काळाच्या पुढचा आहे। परब्रह्माला काळ काही करू शकत नाही। परब्रह्मानंतर जे काही मायेनं निर्माण केलं ते काळाच्या ताब्यात आहे। जीव हा स्वरूपाकार होईपर्यंत त्याला जन्ममरणाच्या फेऱ्या कराव्या लागतात, कारण त्यांनी लिंगदेहाशी म्हणजे सूक्ष्मदेहाशी गाठ बांधली। आता ती श्रीगुरु कृपेनं सुटली, मग मात्र त्याला कशाचंही भय राहिलेलं नाही। जैसा जीव स्वरूपची असे, नाना कर्मे केली बहुवसे, तो स्वरूपी झाली या समरसे, तेथे काळाशी रीघ कैचा। जीव जोपर्यंत कर्माशी एकरूप होत होता तेव्हा कर्माचा कर्तेपणा घ्यायचा। अर्थात कर्तेपणा घेतला की भोगतेपणा आला आणि मग बंधनं आली। आता मात्र त्याचं स्वरूपाकार झालं की मग कर्म जरी हातून झाली, कारण तो देह आहे आणि देहाला प्रारब्ध आहे, प्रारब्धाप्रमाणे देहाचं जे कर्म व्हायचं ते होत असतं। किती जरी झालं, बहुवसे म्हटलंय त्यांनी, पण स्वरूपाशी समरस झाल्यामुळं कर्म करण्यात मी करता उठतच नाही। आता जर काही असेल तर कर्माचा साक्षी होईल, पण कर्माचा भाव मनामध्ये घेणार नाही। तेथे काळाशी रीघ कैसा। आता काळ त्याला काय करणार आहे, कारण काळाच्या पलीकडे येतो। काळाची मर्यादा कुठे आहे, तर काळाची मर्यादा मायेची रेषा आहे तिथपर्यंत। मायेच्या पलीकडं परमात्मा आणि तिथं जीव जाऊन एकरूप झालेला आहे। स्वरूप अखंड दंडायमान, सर्वाठाई परिपूर्ण, तेथे जीवाशी कैचे जीवपण, समरसोनी एक झाले। स्वरूप कसं आहे ते दाखवलं। अखंड दंड म्हणजे कसा असतो, ती जी काठी आहे अखंड मोठी काठी, तिला मध्ये कुठं जोड नाही, तुकडे नाही, म्हणून अखंड। तसं स्वरूप अखंड आहे। दंडाचं उदाहरण का दिलं तर आपल्या पाहण्यात आहे म्हणून। वास्तविक दंड आणि परब्रह्म यांची काय समानता आहे, पण कोणती उपमा देताना ते परिपूर्ण नसतेच, तरीसुद्धा उपमा द्यावी लागते। आता एकंदर काय आहे की ह्या जे काही आहे त्याचं त्यांनी दाखवलं की सर्वाठाई परिपूर्ण, ते सगळीकडे आहे आणि इथं तिथं अंश अंश असं काही नाही। त्याच्या ठिकाणी सर्व परिपूर्णता असल्यामुळं त्यात जीवाची जी एकरूपता झाली, त्याच्या ठिकाणी समरस झाल्यामुळं जीव हा जीवच राहिलेला नाही, जीव ब्रह्म ऐक्य झालं। काय कारण काही असतं की जसं एखादा डॉक्टर आहे, पण काही कारणानं त्याचं काय झालं, त्याला वेड लागलं, पण मग त्याला घरच्या लोकांनी वगैरे औषध पाणी करून त्याचं वेड गेलं। आता तो चांगला झाला, सगळं बघू लागला। त्याच्यावर जे विश्वास ठेवणारे आजारी माणसं होती ते परत जाऊ लागली आणि त्यांनाही गुण येऊ लागला, पण माणसं म्हणायला लागली कुठे गेलता, ते वेड्या डॉक्टरकडं, म्हणजे त्याला ते नाव पडलं, तो चांगला होऊनही नाव पडलं। तसं जीव समरस झाला, पण जीव जीव म्हणायचं त्याला कारण पडलंय ना। तो आता काय आहे की नाही, जीव परब्रह्मरूप झाला आहे, पण जीव कारण तो पूर्वी बाजूला होता, आता एक झालेला आहे।
जैसे सागरी होणी लवण, जळापासून निर्माण, सगुणत्वे झाले कठीण, म्हणून भिन्न न घडे त्यासी. आता जे मीठ असतं ते मीठ समुद्राच्या पाण्यापासून होतं, कारण समुद्राचं पाणी ठराविक असलेल्या ठिकाणी ज्या प्रकारची माती असते त्या ठिकाणी आलं की त्यांनी एक वाफे बनवलेले असतात. त्या वाफ्यात येऊन पुन्हा भरतीची ओहोटी झाली की त्यातलं पाणी तिथंच आटून जातं आणि आटलं की त्याचं मीठ तयार होतं. ते थर सगळे गोळा करून ते मिठागारामध्ये आणले जातात. आता ते जे काय आहे ते खरं तर पाणी स्वरूपच आहे, पण मिठाचं अंग झालं, पण त्याला मीठ म्हणू लागले. आपण पाहतो नेहमी की हे बारीक मीठ आणि हे मोठं मीठ. मोठं म्हणजे खडे मीठ. मग खडे म्हणले की सगुण झाले आणि सगुणत्वामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की हे पाण्याहून वेगळं आहे असं म्हणू लागले. म्हणजे सगुण झालं की त्याला भिन्नता येऊ लागली. तेची जळा माझी घालिता, जळची होय तत्वता, ते परतोन येईल हाता, हे सर्वता न घडेची. आता ते जर पाण्यात पडलं तर पुन्हा पाणी रूपच होतं. परत मीठ कराय म्हणलं तर नाही जमणार. ते मीठ जिथं होत असतं तिथंच आहे. आपल्या घरच्या पाण्याचं मीठ करीन म्हणलं तर होणार नाही. आपल्या घरचं पाणी फ्रीजमध्ये ठेवलं तर बर्फ होईल, पण त्याचं मीठ नाही व्हायचं, कारण मिठासाठी त्याच प्रकारचं पाणी ते तशाच मातीवर ते मीठ होत असतं. एकंदरीत काय आहे की मीठ हे पाण्याचाच भाग आहे आणि त्यामुळं लवण मिळविता जळे, काय उरले निराळे, हे बाजूला उरतच नाही. आणि तसंच आहे, जे जिथून उत्पन्न होतं तिथंच लयाला जातं. मीठ आपल्या घरात कशातही आपण बरणीत वगैरे भरून ठेवत असलो तर रोजच्या भाजीत टाकतो ना, मग भाजी काय पाणीच आहे, पाण्याचीच एक रूप होतं. म्हणजे जिथून आलं तिथंच ते एक झालं. अशा तऱ्हेनं मीठ परत मात्र मीठ म्हणून ते येणार नाही का, ते एक रूप झालं. तसा जीव ब्रह्मरूप झाला की पुन्हा जीवरूप होत नाही. तो जरी देहानं इकडं तिकडं फिरतोय असा दिसत असला तरी त्या जीवाचं त्या देहाशी संबंध नसतो. देह असतो प्रारब्धाच्या ताब्यात आणि जीव ब्रह्मरूपच असतो. या लागी सद्गुरूचे भजन, सर्वाहुनी वरिष्ठ जाण, अवताराधिक आपण सद्गुरूशी शरण रेघावे. आता याच्यामध्ये काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं हा जो विषय चालू झाला त्याच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की कोणतंच काही तुम्हाला इतर साधन करावं लागत नाही. जप नाही, तप नाही, तीर्थ नाही, व्रत नाही, काही करायचं नाही. फक्त सद्गुरूचं भजन करायचं. आणि आत्तापर्यंत की ज्यांना ग्रंथ कधी ऐकायला मिळाले नाहीत असे आणि शिवाय अशिक्षित पण श्रीगुरूची भक्ती केल्यामुळं त्यांच्या ठिकाणी केवढी तरी उच्चता आली, असे कितीतरी उदाहरणं आहेत. असे कितीतरी आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपण काय करतो की बाहेर शैक्षणिक पदवी मिळवलेली असली तर तो मनुष्य अत्यंत हुशार, डबल पदवी असली तर अजून त्याहून हुशार सगळेच म्हणतात. पण संतांना कुठं पदवी होती? संत किती शिकले आणि किती काय, पण त्यांचं जे लिखाण आहे ते आज ह्या पदवीधरांनासुद्धा नीट उलगडत नाही. त्याचा खरा अर्थ काय असेल म्हणजे वाच्यार्थ लावता येईल पण लक्षार्थ लावता येत नाही. अभ्यास करणारी मुलं PhD होतील त्या ग्रंथावर, पण यात कोणता अलंकार आला, कोणत्या उपमा आल्या, कोणत्या संधी आल्या हे शोधत शोधत जातील. पण याचा नक्की लक्षार्थ काय म्हणजे यातला भाव काय हे त्यांना नाही कळणार. मग ही संतांना हे सगळं कसं प्राप्त झालं तर संत हे गुरुमालिकेतलेत. संताचं त्यांचा सगळा भाव श्रीगुरूशी होता. ते आपल्या श्रीगुरूला जे जे काय असतं त्याच अनुष्ठानानं यांच्या ठिकाणी ते परिपूर्णता झाली. त्याच्या पुढं जो शिष्य असतो तो आपल्या श्रीगुरूला जे असेल ते मान्यता देतो, तोही त्याप्रमाणे होतो.
यासारखं सर्वाहुनी वरिष्ठ जाण. आता यांच्यापेक्षा वरिष्ठ कोणी नाही. एखादी गोष्ट अडचणीत आली आणि सल्ला विचारायचा झाला तर श्रीगुरूंनी सल्ला दिला तर तेच मान्य, हे योग्य आहे का अजून काय आहे, कोणाला विचारू, कोण सांगल, काही गरज नाही. आणि कोणी सांगायला आला तरी त्याचं काही घेणं देणं नाही. कारण आम्हाला आमचं जे काही मिळालं उत्तर ते आमचं जिथं काय आहे की श्रद्धा आहे, त्या श्रद्धेच्या ठिकाणी हे उत्तर मिळालं. आता बाकी काही नाही. अवताराधिक आपण सद्गुरूशी शरण निघावे. आता हे सगळं झालं तुमचं आमचं, आम्ही जन्माला येतो. पण बाकीचे जे असतात की जे अगोदरचेच योग भ्रष्ट आहेत म्हणा किंवा काही आहेत, ते अवताराला येतात. आणि हेही सगळे सद्गुरूला शरण गेलेले आहेत. ज्यांचे अवतार प्रसिद्ध आहेत आणि ज्यांचे अवतार आपल्याला लक्षात आल्यानंतर कळतं की हे अवतारीच होते, ते सुद्धा सद्गुरूला शरण गेलेले आहेत. सद्गुरूला शरण गेल्यामुळंच त्यांचंसुद्धा काय आहे की सगळं काय आहे परब्रह्मस्वरूप तर होता आलंच, पण कीर्ती वाढली. त्यांनी काय प्राप्त झालेला देह तो गेला. तो का म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. ते उत्तम कीर्तीला राहिले, अजरामर राहिले. किती साल त्यांचं गेलं, किती वर्ष, कोणी 700 कोणी 750. आता माऊलीचं तरी आपण आता मोजतो, पण त्याच्या अगोदर मुकुंदराज होऊन गेले. मुकुंदराजाने त्याच्या अगोदर सगळं काय आहे मराठी वाङ्मय लिहिलं. म्हणजे हे सगळे असणारे संत महात्मे त्यांनीसुद्धा त्यांच्या सद्गुरूला शरण गेलेले आहेत, म्हणून हे सगळं आलं. राम राम स्मरता घोष तेने तुटती भवपाश. तोही शरण श्री वशिष्ठास गुरुभक्तीस सत्वर. आता काय पाहिलं आपण की नुसतं नामस्मरण केलं तर नामस्मरणानं काय असेल ते सगळे भवपाश तुटतात. मुळात नामस्मरणाचं काय की जे नाम आहे ते नाम ज्या भगवंताचं आहे त्या भगवंतानी परब्रह्मस्वरूपाचं आहे, पण त्यावेळेपुरता अवतारापुरता मायेचा अंगीकार केलेला आहे. आपण जसे भौतिक आहेत, आपल्याला मर्यादा आहे, तसं त्यांना नाही. ते इथं असूनसुद्धा आणखीन सगळीकडे व्यापक असतील. आम्हाला राम आसनावर बसलेले दिसतील तर राम सर्व व्यापकही असतील. विठ्ठलाची मूर्ती विटेवर उभा आहे, पण विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, असं सगळे संत महात्मे सांगतात. अजून तुकोबाराय ते एका ठिकाणी म्हणतात की विठ्ठला वाचोनी ब्रह्म जे म्हणती वचन ते संती ऐकू नये. त्यांचं वचन लोकांनी ऐकू नये, कारण विठ्ठलाला ब्रह्म म्हणत नाहीत. ते काय बोलतात आणि त्यांचं काय ऐकायचं आहे. एकंदरीत हे जरी एका ठाई एकदेशी दिसत असले तरी ते सर्वव्यापीच आहेत. आता हे आपल्याला ह्यासाठी पाहायचं आहे की राम अक्षरानं ह्याच्यामध्ये बुधकौशिक ऋषीने लिहिलेली रामरक्षा आहे. त्यात ते